खरं तर व्यासपीठावरली मी सोडलं तर सगळी मंडळी चळवळीतली आहे. चळवळीतले तर त्यांचे राजकीय पक्ष सुद्धा आहेत. त्या अर्थाने राजकीय व्यासपीठ आहे. तर अशा राजकीय व्यासपीठावर मी पत्रकार म्हणून राजकीय भाषण करणार नाही. परंतु माझ्या भाषणाचे जर काही राजकीय अर्थ निघाले तर मात्र त्याला मी जबाबदार नाही. कारण आपल्याकडे भले भले लोक असं म्हणतात की बाकी काही करा पण शेतीच्या प्रश्नावर राजकारण करू नका. तर असे जे म्हणणारे लोक आहेत त्यातले काही लोक भाबडे असतात आणि बाकीचे लोक मात्र 100% दांभिक असतात. का नाही करायचं शेतीच्या प्रश्नावर राजकारण? धर्म, जात, मंदिर, मस्जिद, संभाजी भिडे, कबूतर ह्याच विषयांवर राजकारण करायचं का? माझं मत असं आहे की लोकांचे जगण्यामानाचे जे विषय आहेत आणि विशेषतः शेतीचे विषय आहेत त्या विषयावरतीच राजकारण व्हायला पाहिजे आणि ते राजकारण होत नाही. त्यामुळे आपल्याला इथं जमून ही परिषद घ्यायला लागते आणि या विषयावर राजकारण व्हायला पाहिजे असं म्हणणाऱ्यांपैकी मी एक नागरिक आहे. तर आता निवेदकांनी जे उल्लेख केला तर मला जो दिलेला विषय होता तो कर्जमाफीचा विषय होता. त्याच्यामुळे मी कर्जमाफीच्या विषयावरतीच बोलणार आहे. आणि जी काही शेतकरी हक्क परिषद आहे ती बच्चूभाऊंनी जे आंदोलन केलेलं होतं त्या पार्श्वभूमीवर होते. त्यामुळे माझा विषय जो आहे तो कर्जमाफीचा विषय असणार. तर आता बच्चूभाऊंनी जे आंदोलन केलं शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून अन्नत्याग आंदोलन केलं ते बरंच गाजलं. त्याच्या आधी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस महाराष्ट्रातले शेतकरी संपावर गेले आणि ते मोठं आंदोलन उभं राहिलं. त्यांची प्रमुख मागणी होती की ते शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कशी खेळी केली आणि त्याच्यातनं मग सच्चेपणाने आणि ताटबाना दाखवून जे उभे राहिले आणि सरकारचा दाव उधळून लावला ते आमचे मित्र डॉक्टर अजित नवले इथं आहेत. त्या आंदोलनामुळेच अजित नवले महाराष्ट्राला माहीत झाले असं म्हणलं तरी हरकत नाही. त्यानंतर शेतकरी लॉंग मार्च निघाला. त्याची पण मागणी होती की शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे. त्याच्यानंतर दिल्लीच्या सीमेवर एक अभूतपूर्व आंदोलन उभं राहिलं. गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा प्रकारचं मोठं आंदोलन झालेलं नव्हतं. तर त्या आंदोलनाची सुद्धा एक प्रमुख मागणी होती म्हणजे एमएसपी बरोबर दुसरी प्रमुख मागणी होती ती कर्जमाफीची मागणी होती. याचा अर्थ काय की शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करावं लागतं. परंतु तुम्ही कधी असं ऐकलंय का की कर्ज बुडव्या उद्योगपतींची संघटना बांधून अनिल अंबानी कधी उपोषणाला बसलाय आणि म्हणते की आता आमची कर्जमाफी करा? आतापर्यंत एकदाही उद्योगपतीला कर्जमाफीसाठी आंदोलन करावं लागलेलं नाही. परंतु उद्योगपतींची कर्जमाफी मात्र होते. तर असं का होतं? ज्यावेळेस शेतकरी कर्जमाफी मागतात त्यावेळेस त्यांच्यावर टीका होते. ज्यावेळेस उद्योगपती कर्जमाफी मागतात किंवा ते मागत नाहीत त्यांना आपोआप कर्जमाफी मिळते त्यावर मात्र त्या पद्धतीची टीका होत नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय निघाला की अनेकांना पोटशे उठतो. सगळ्यात पहिल्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मैदानात उतरते. ते म्हणते की अशा प्रकारे जर कर्जमाफी झाली तर अर्थव्यवस्थेची वाट लागेल, अर्थव्यवस्थेवरती विपरीत परिणाम होतील. नोटाबंदीच्या वेळेस मात्र अर्थव्यवस्थेवर परिणाम होत नाही परंतु कर्जमाफी झाली की मात्र परिणाम होईल. क्रेडिट कल्चर बिघडेल म्हणजे रिकव्हरीचं जे काही क्लायमेट आहे ते बिघडून जाईल आणि अनेक अर्थतज्ञ बँकर त्याची री ओढतात आणि हे त्यांचं म्हणणं 100% बरोबर आहे. त्याच्यामध्ये काही वावगं नाही. परंतु ज्यावेळेस उद्योगपतींची कर्जमाफी होते त्यावेळेस ही मंडळी मात्र मुख गिळून गप्प बसतात. त्यावेळेस त्यांना क्रेडिट कल्चर, रिकव्हरीचं क्लायमेट किंवा अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम याची काही फिकीर होताना दिसत नाही. आणि साधारण शेतकऱ्यांना जे कर्ज माफ केलं जातं आणि या उद्योगपतींना जे कर्ज माफ केलं जातं त्याची जर आपण आकडेवारी बघितली तर आपल्याला याच्यामधला फरक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लक्षात येईल. म्हणजे साधारण आता मागच्या 8 वर्षातलं जर आपण आकडेवारी बघितली म्हणजे 2014 मोदी सरकार आल्यानंतर 2014 ते 2022 या काळामध्ये विविध राज्यांमध्ये कर्जमाफी झाली. त्या कर्जमाफीची एकूण रक्कम, एकत्रित रक्कम ही 2.5 लाख कोटींच्या घरात आहे. आणि आताच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेमध्ये माहिती दिली की गेल्या 10 वर्षामध्ये जे उद्योगपतींची कर्जमाफी केली त्याचा आकडा आहे 16.35 लाख कोटी रुपये. म्हणजे सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांची मिळून 2.5 लाख कोटी रुपये आहे आणि उद्योगपतींची न मागणी करता केलेली कर्जमाफी ही जवळपास 16 लाख कोटींपेक्षाही जास्त आहे. मग असं असताना कुणी उद्योगपतींना नावं ठेवत नाही. ज्यावेळेस शेतकरी कर्जमाफी मागतात त्यावेळेस ते शेतकऱ्यांना नावं ठेवली जातात की शेतकरी हा भिकारी आहे, शेतकरी याचक आहे, शेतकरी कर्जबुडवे आहे असं त्यांना म्हटलं जातं. आणि कर्जबुडवे उद्योगपती असून सुद्धा त्यांना मात्र प्रतिष्ठा मिळते. त्यांच्या प्रतिष्ठेमध्ये काही कमतरता येत नाही. तर हे असं कशामुळे होतं? कारण शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याची जी काही समाजाची धारणा आहे तीच धारणा चुकीची आहे. आणि ही धारणा चुकीची का आहे? कारण त्याला इथली राजकीय व्यवस्था, इथले ओपिनियन मेकर,
मध्यम वर्ग यांच्याबरोबर तिथली प्रसार माध्यमं आणि काही स्वयंघोषित शेतकरी नेते हे सुद्धा जबाबदार आहेत. आणि हे कटू असलं तरी सत्य आहे. आणि हे सत्य जोपर्यंत आपल्या प्रश्नी पडत नाही तोपर्यंत ह्या प्रश्नाच्या मुळाशी आपण जाऊ शकत नाही. म्हणजे हा काय फक्त थकीत कर्जाचा विषय नाहीये, तर हा शेतीच्या प्रश्नाकडे बघण्याचा जो चुकीचा दृष्टिकोन आहे आणि चुकीच्या धारणा आहे ही ह्याच्यातली मेन ज्ञानबाची मेघ आहे. तर आता आपण इथे जमलो ते कर्जमाफीच्या विषयावरती मंथन करण्यासाठी जमलेलो आहोत. तर ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तेव्हापासूनचा जर आपण इतिहास बघितला तर स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये देशव्यापी अशी जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती फक्त 2 वेळा झालेली आहे. एकदा व्हीपी सिंग पंतप्रधान असताना म्हणजे 1990 साली आणि 2008 मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना. तर 2008 नंतर देशव्यापी कर्जमाफी शेतकऱ्यांची झालेली नाही. परंतु 2008 नंतर आता 2025 पर्यंत देशातल्या एकूण 10 राज्यांनी कर्जमाफी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी हे 2 राज्य आहेत की ज्यांनी प्रत्येकी 2 वेळा कर्जमाफी केलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला माहिती की ज्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पहिल्यांदा 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना ती लागू झालेली होती. त्याच्यामध्ये साधारण 1.5 लाखापर्यंत कर्ज माफ केलेलं होतं. आणि हे सरसकट कर्जमाफी नव्हती, त्याला अनेक अटी शर्ती होत्या. त्याच्यानंतर 2020 मध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये साधारण 2 लाखापर्यंत कर्ज माफ होतं आणि जे वेळेवर कर्ज फेडतात अशा शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह अशी ती स्कीम होती. तर हे एसबीआय रिसर्चने असा अहवाल दिलेला आहे की हे 2008 नंतर ज्या राज्यांनी कर्जमाफी केल्या त्याच्यातल्या ऍक्च्युअली कर्जमाफीची घोषणा केली आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किती टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला याचा अभ्यास केलेला आहे. तर त्याच्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक राज्याची आकडेवारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये 2017 मध्ये जी कर्जमाफी झाली म्हणजे फडणवीस असताना जी कर्जमाफी झाली त्याच्यामध्ये 68% शेतकऱ्यांना फायदा मिळाला आणि ठाकरे असताना जी झाली त्याच्यामध्ये 91% शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळाला. आता या दोन्ही कर्जमाफीच्या योजनांमध्ये अनेक वाद झालेले होते, शेतकऱ्यांचे अनेक आक्षेप होते. परंतु हे नजीकच्या भूतकाळातली जी काही कर्जमाफीच्या योजना होत्या ह्या 2 कर्जमाफीच्या योजना होत्या. आणि ह्या दोन्ही कर्जमाफी योजनांचं मिळून सरकारने 44,000 कोटी रुपयांचा बोजा सरकारच्या तिजोरीवर आला अशी माहिती नुकतेच पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने दिलेली आहे. आणि आता लोकसभेमध्ये अर्थमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये सध्या जे शेतकऱ्यांकडे कर्ज थकीत आहे त्याच्यामध्ये थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची जी संख्या आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र देशामध्ये 1 नंबरवरती आहे आणि दुसऱ्या नंबरवरती आहे तामिळनाडू. परंतु त्याच्यामधलं तामिळनाडूचं जे काही थकीत कर्ज आहे त्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातलं थकीत कर्ज हे दुप्पट आहे. त्याच्यामुळे थकीत कर्जाची समस्या किती गंभीर आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपने आणि महायुतीने आश्वासन दिलेलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी करू. त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाहीत. पण त्याच्यानंतर अचानक अजित पवारांना उपरती झाली आणि त्यांनी सांगितलं की लगेच तर काही आम्ही कर्जमाफी करणार नाही, बघू आणखी 4-5 वर्ष आहेत, परंतु आता मात्र तुम्ही कर्ज भरून टाका. तर ते जे शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरलेले नाही आहेत सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्याच्यामध्ये जे कर्ज थकीत राहिलेले आहेत तर त्याचा जो आकडा आहे तो आता साधारण 35,300 कोटी रुपयांपर्यंत गेलेला आहे. त्याच्यामध्ये पीक कर्ज आणि इतर कर्ज या दोन्हींचा समावेश आहे. तर सध्या समजा सरकारला कर्जमाफी करायची असेल तर 35,300 कोटी रुपयांचा बोजा सरकारवर पडणार आहे. तर ह्या कर्जमाफीचा जो विषय आहे तो केवळ बँकेचा किंवा आर्थिक विषय नाहीये, तर हा राजकीय विषय आहे. ज्यावेळेस कर्जमाफी कुठलंही सरकार करतं त्यावेळेस त्याचा हमखास राजकीय फायदा होतो हे आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे कर्जमाफीची मागणी, कर्जमाफीची घोषणा आणि कर्जमाफीचा निर्णय हे राजकीय हेतूनेच प्रेरित असतात, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आता नाबार्डने एक अभ्यास केलेला होता तर 1987 पासून ते 2020 पर्यंत या कालावधीचा त्यांनी अभ्यास केला. तर या काळामध्ये ज्या ज्या राजकीय पक्षांनी किंवा ज्या ज्या सरकारांनी कर्जमाफीची घोषणा केली किंवा कर्जमाफीची अंमलबजावणी केली तर त्याच्यापैकी 21 निवडणुकांपैकी 17 निवडणुकांमध्ये त्यांना त्याचा विजय मिळाला. म्हणजे 17 निवडणुकांमध्ये कर्जमाफीचा त्यांना फायदा मिळाला. आणि महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली ते तर आपला अनुभव ताजा आहे. म्हणजे लोकसभेला जो फटका बसला भाजपला त्याच्यामध्ये धास्तावल्यानंतर त्यांनी एका पाठोपाठ एक शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यायला सुरुवात केली आणि खुद्द देवेंद्र फडणवीस त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते आणि आता विद्यमान मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वतः अशी घोषणा केली की आम्ही सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. पहिल्यांदा ती घोषणा संदिग्ध होती, त्याच्यामुळे त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं की ही जी कर्जमाफी आहे ती सरसकट असेल. म्हणजे महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर सरसकट कर्जमाफी करू असं आश्वासन विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं.
ज्यावेळेस महायुती सरकार परत सत्तेवरती आलं, महायुती परत सत्तेवरती आली, त्याच्यामध्ये जी अनेक कारणं होती, त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेबरोबरच कर्जमाफीचं आश्वासन हे एक मोठं कारण त्याच्यामध्ये पाठीमागं होतं. पण सत्तेवर आल्यानंतर मात्र ज्यावेळेस आता सत्तेची हळद ओलीच आहे, तोपर्यंत ते काकू करायला लागले की बाबा कर्जमाफी करू किंवा नाही ह्याच्याबद्दल स्पष्ट बोलायचं नाही आणि ती मागणी फेटाळून पण लावायची नाही. आणि याच दरम्यान संसदेची एक कृषी विषयक स्थायी समिती आहे, त्याच्यामध्ये अर्थातच सत्ताधारी भाजपचं बहुमत आहे. त्या समितीने सुद्धा आपला अहवाल दिलाय. त्या अहवालामध्ये स्पष्ट शिफारस आहे की देशातील शेतकरी आणि शेतमजूर यांचं कर्ज माफ करण्यासाठी एक विशेष योजना आखली पाहिजे. याचा अर्थ काय की शेतकरी काही स्वतःच्या ह्याचं काही मागणं मांडत नाहीये, तर सत्ताधारी पक्ष म्हणून तुम्ही जो शब्द दिलाय तो शब्द तुम्ही पाळा, एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे या बाबतीत तुम्ही जी नियत आहे त्याच्यामध्ये कोणामध्ये खोट आहे ह्याचं आत्मपरीक्षण सत्ताधाऱ्यांनी केलं पाहिजे. आता कर्जमाफीचा जो विषय आहे, नवीन सरकार सत्तेवरती आलं, मग 3 पक्षांची संधी, त्यांच्यामधलं खाते वाटप, मलईदार खाते कोणाला मिळणार, त्यांच्यातली जी काही सत्ता समीकरण आहे त्याच्यामध्ये सुरुवातीचा काळ गेला. त्याच्यानंतर पण कर्जमाफीच्या दृष्टीने काही हालचाली दिसत नव्हत्या. त्यानंतर अजित पवार यांनी डिक्लेअर केले की आता लगेच तर काही कर्जमाफी होणार नाही. सध्या लाडकी बहीणची योजना आहे, त्याच्यामुळे सरकारचं आर्थिक कंबरडं मोडलेलं आहे. त्याच्यामुळे आता हे कर्जमाफीचं जे काही व्याहाने झालेलं घोडं आहे ते काय आता अंगावर घेण्याची सरकारची सध्या तरी मानसिकता नाही. त्याच्यामुळे मग करायचं काय, तर हा विषय चर्चेत ठेवायचा, पण त्याचा तुकडा पाडायचा नाही आणि नरोवा कुंजरोवा अशी भूमिका घ्यायची. म्हणजे कर्जमाफी करणार का, तर स्पष्ट हो म्हणायचं नाही आणि स्पष्ट नाही पण म्हणायचं नाही. मग मधल्या काळात विधिमंडळामध्ये अनेक आमदारांनी हा विषय उचलला. कैलास पाटील इथं आहेत, त्यांनी याच्यावरती अभ्यासपूर्ण मांडणी केली. तर हा विषय सतत चर्चेत राहिलेलाच होता आणि सतत सत्ताधाऱ्यांनी जे आश्वासन दिल्यामुळं त्याच्यापासून त्यांना पळ काढणं पण जमत नव्हतं. मग बच्चूभाऊंचं आंदोलन झालं, त्याला राज्यभर मोठी प्रसिद्धी मिळाली आणि त्याच्यानंतर मग हा कर्जमाफीचा विषय हा आणखी पेटेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं. पण नुकत्याच संपलेल्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सरकारने एक चलाक खेळी केली. सरकारने सांगितले की आम्ही ह्या कर्जमाफीच्या विषयावरती, त्यांनी अगदी शेवटच्या दिवशी त्यावेळेस जे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी निवेदन केलं आणि सरकार कर्जमाफीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष कोण आहेत, तर प्रवीण सिंह परदेशी कोण आहेत, तर हे निवृत्त संधी अधिकारी आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आहेत. त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे त्या पदाला. त्या प्रवीण सिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे, अभ्यास समिती. त्याच्यावरनं काय सिद्ध होतं की सरकारची मानसिकता आहे, आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहे, परंतु ह्या कर्जमाफीसाठी एक अभ्यास करायला पाहिजे, तो अभ्यास करण्यासाठी आम्ही समिती नेमली, अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. पण तुम्ही जर ते 2 पानाचं जे निवेदन आहे ते जर निवेदन वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या निवेदनामध्ये कर्जमाफी असा स्पष्ट उल्लेखच नाही. त्या निवेदनामध्ये सगळी गोल गोल भाषा आहे. म्हणजे हे सरकार शब्दच्छल करण्यात प्रवीण आहे याचा हे दुसरा पुरावा आहे. त्याच्यामध्ये असं काय म्हटलेलं आहे की त्या निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही ज्या 2 कर्जमाफी झाल्या, म्हणजे ठाकरे सरकारच्या काळात आणि त्याच्या आधीच्या फडणवीस सरकारच्या काळात, त्याच्यामुळे 44,000 कोटी रुपयांचा बोजा सरकारवरती पडलाय आणि या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा बँकांनीच उचलला. आता ह्या वाक्याचा अर्थ तर मला आजपर्यंत कळालेला नाही. दरवेळेस ज्यावेळेस कर्जमाफीचा विषय येतो त्यावेळेस सत्ताधाऱ्यांचं हेच म्हणणं असतं की कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, त्या बँकांना होतो. ज्याच्याकडनं कर्ज घेतलं त्याचाच फायदा होणार ना. याचं कर्ज 7-12 कोरा झाला की नाही हा निकष पाहिजे. तुमचं म्हणणं असं आहे का की ते बँकांना पैसे द्यायचे नाहीत, फक्त शेतकऱ्यांना पैसे द्यायचे. त्यात असा उल्लेख आहे की ह्या कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्यांपेक्षा बँकांनीच उचलला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आणि शेती व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या उपाययोजना काय असाव्यात याची शिफारस करण्यासाठी उच्चाधिकार समिती आम्ही नेमत आहोत. आता ह्या समितीचे अन्य सदस्य आणि या समितीला किती कालावधी द्यायचा आहे याचा निर्णय आम्ही समितीच्या अध्यक्षांची चर्चा करून घेऊ. हे निवेदन कधी केलेलं आहे, 18 जुलै रोजी आणि आज आहे 8 ऑगस्ट. आज तागायत ह्या समितीचे बाकीचे सदस्य कोण आहेत, ही समिती 4 महिन्यामध्ये अहवाल देणार आहे का निवडणुकीच्या पुढे 4 वर्षांनी अहवाल देणार आहे, याच्यामध्ये आणखी काही स्पष्टता नाही. याचा अर्थ काय की सरकारला वेळ काढूपणा करायचा आहे, नरोवा कुंजरोवा भूमिका घ्यायची आणि कालहरण करायचं आहे आणि ह्या वेळ काढूपणाचाच एक उपाय म्हणून ही कमिटी नेमलेली आहे. म्हणजे आता कोणी कर्जमाफीची मागणी केली तर सांगायचं की समिती अभ्यास करते आणि इतका मोठा विषय आहे, इतके लाख शेतकरी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत
इतके हजार कोटी रुपयाचे आपल्याला खर्च करावा लागणार आहे, त्यामुळे सविस्तर अभ्यास करावा लागेल. आणि त्याच्यानंतर हे निवेदन आल्यानंतर ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफीचा शब्द पाळणार, याच्याबद्दल आम्ही ठाम आहोत, आम्ही आमचा शब्द मोडणार नाही, आम्ही शब्द पाळू. पण त्याच्यानंतर त्यांनी एक विधान केलं. त्यावेळेस काय म्हणतात की बाबा 1-2दा शेतकरी कर्जमाफी झाली की शेतकरी परत कर्जाच्या विकासात. त्याच्यामुळं ह्याच्यावरती दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. हे दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आम्ही ती समिती नेमलेली आहे. त्याच्यानंतर ते हळूच म्हणतात की बाबा दर 5 वर्षांनी कर्जमाफी करणं हे कोणत्याही सरकारला शक्य नाही. त्याच्यानंतर त्यांचे जे दुसरे मंत्री आहेत महत्वाचे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ते आता सगळीकडे सांगत फिरत आहेत की बाबा आम्ही कर्जमाफी नक्की करणार आहोत, पण ही कर्जमाफी ज्याला खरोखरच गरज आहे अशा गरजू शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार आहे. जे खरोखर अडचणीत आलेले आहेत, म्हणजे जे फार्म हाऊसवाले आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशा शेतकऱ्यांना याच्यातून वगळणार आहोत. आश्वासन काय होतं, आम्ही सरसकट कर्जमाफी करणार. आता हे अटी निकष लावत. पण 2017 मध्ये ज्यावेळेस कर्जमाफी केली त्यावेळेस पण हे खरे शेतकरी कोण आणि खोटे बोगस शेतकरी कोण अशी पण त्यांनी वर्गवारी काढली होती. आणि त्यांचे जे निकष होते त्याच्याप्रमाणे राजू शेट्टी सुद्धा बोगस शेतकरी होते. सरकारचे जे काही निकष आणि अटी होत्या त्याच्यामध्ये राजू शेट्टी सुद्धा बसले नसते. मग हे नेमके कुठल्या ग्रहावरचे शेतकरी आहेत आणि हे कुठल्या ग्रहावरचं सरकार आहे आणि कुठल्या ग्रहावरची कर्जमाफी आहे ह्याचा आता आपल्या सगळ्यांनी जरा ताळेबंद मांडला पाहिजे. आता माझं म्हणणं असं आहे की ह्या समितीला उच्चस्तरीय समिती आहे, ह्या समितीला किती दिवस अभ्यास करावा लागणार आहे. पण शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयावरती मी 7 साप्ताहिकामध्ये दीर्घ लेख लिहिलेला होता. राजू शेट्टी साहेबांनी पण एक मुलाखत दिलेली होती, ती पण दीर्घ मुलाखत आहे. डॉक्टर अजित नवलेंनी दीर्घ लेख लिहिलेला आहे शेतकरी कर्जमाफीवरती, आणि अनिल घनवट यांनी पण दीर्घ लेख लिहिलेला आहे. ह्या समितीने हे 4 लेख वाचावेत. ते लेख वाचायला फक्त 1 दिवस पुरेसा आहे, त्याच्यानंतर यांना बाकी अभ्यास करण्याची काही गरज नाही. दरवेळेस तुम्ही हे समितीच्या नावाने वेळ काढूपणा करणार आणि हा जो विषय आहे तो वेगवेगळा भरकटणार. आणि या सरकारची आणखी एक चलाकी आहे. आणि बच्चू भाऊ, मला तुम्हाला विशेषतः सांगायचं आहे की ज्यावेळेस शेतकरी कर्जमाफीची आंदोलनं होत आहेत, आता ज्यावेळेस शेतकरी संप झाला होता त्यावेळेस अजित नवलेंना अनुभव आहे की कशा प्रकारे सत्ताधारी पक्ष शेतकरी आंदोलनामध्ये फूट पाडून हे जे काही आंदोलन आहे ते भरकटवण्याचा प्रयत्न करत असतात. आताही शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे कर्जमाफीविषयी, आणि आपण निवडणुकीमध्ये आश्वासन दिलेलं आहे, त्याच्यामुळं त्याच्यापासून आपल्याला मागे फिरता येणार नाही हे माहिती आहे. मग हा जो शेतकऱ्यांमधला असंतोष आहे त्याला कुठेतरी वाफ मिळू द्यायची, आणि मग आपल्याला जे काही गणित करायची, जे समीकरणं बसवायची, त्यासाठी मग बच्चू भाऊने जे काही आंदोलन केलेलं होतं त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न सरकार करतोय असं एक पत्रकार म्हणून माझं निरीक्षण आहे. परंतु बच्चू भाऊ सुज्ञ आहेत, त्याच्यामुळे त्यांना याची कल्पना आलेलीच असेल, त्यांना गाढा अनुभव आहे आंदोलनाचाही. त्याच्यामुळे सरकारच्या खेळीला कसं उत्तर द्यायचं ह्याची स्ट्रॅटेजी त्यांच्याकडे तयारच असेल असं मी समजतो. आणि शेतकरी आंदोलनानं सरकारच्या या खेळीला बळी पडू नये आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीची जी काही लढाई आहे ती पुढे नेली पाहिजे. त्याच्यामध्ये आणखी एक विषय मला मांडायचा आहे की ज्यावेळेस आपण कर्जमाफीचा विषय ची चर्चा करतो त्यावेळेस आपण फक्त पीक कर्जाबद्दलच बोलतो. आणि सरकार जे सांगतं की आम्ही तुम्हाला सवलतीने कर्ज देतो, 4% व्याजाने कर्ज देतो, त्याच्यानंतर वेळेवर कर्ज परतफेड केली की आम्ही तुम्हाला इन्सेंटिव्ह देतो, किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसारखी जी बँक आहे तर ते जर वेळेवर कर्ज पुरवठा आपण केला तर 0% व्याजाने कर्ज मिळतं. अशा प्रकारचं जे आहे सांगितलं जातं ते फक्त पीक कर्जापुरतच मर्यादित आहे. आणि बाकी जे शेतीमध्ये आता पीक कर्ज जे आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे शेतकरी आहोत, त्यातलं जे 70 ते 80% जे कर्ज आहे ते आपण नवं जुनं करण्यात ते जातं. त्याच्यामुळे फ्रेश लोन जे आहे ते त्याच्यामध्ये मिळतच नाही. त्याच्यामुळे शेतीमध्ये जी काही भांडवली गुंतवणूक आहे ती काही भांडवली गुंतवणूक होत नाही. आणि हे पीक कर्जामध्ये शेतकरी अडकून पडल्यामुळं शेतीची एक वाईट अवस्था झालेली आहे. आणि याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे की राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना दारात उभं करत नाहीत. जे काही कर्ज पुरवठा आता होतो तो जिल्हा मध्यवर्ती बँकांकडनं होतोय, आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांची स्थिती आपल्याला माहिती, बोटावर मोजता येतील एवढ्या जर बँका सोडल्या तर बाकीच्या सगळ्या बँका तिथल्या राजकारणामुळे डबघायला आलेल्या आहेत. त्यामुळे शेतीमध्ये सध्या भांडवली गुंतवणुकीसाठी पतपुरवठा होत नाही. आणि जगामध्ये असा कुठलाही उद्योग नाही की ज्याच्यामध्ये जर पतपुरवठा झाला नाही तर तो उद्योग पुढे काहीतरी प्रगती करू शकेल. त्यामुळे शेतीच्या दुरवस्थेचं किंवा शेतीची काही इतकी वाईट अवस्था झालेली आहे किंवा जे काही आत्महत्यांपर्यंत परिस्थिती ओढवलेली आहे त्याचं सगळ्यात एक महत्वाचं जे कारण आपण बघितलं तर शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक होत नाही हे त्यातलं एक महत्वाचं कारण आहे.
आता त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी जी काही लोन आहे, म्हणजे पीक कर्जा व्यतिरिक्त जे लोन आहे, तर त्याचा कर्जाचा व्याज इतका जास्त आहे की त्याच्यापेक्षा मर्सिडीजला कर्ज जास्त कमी व्याजाने मिळतं. म्हणजे मर्सिडीज घेणं तुम्हाला एक वेळ स्वस्त आहे बँकेकडे, आणि बँका तुम्हाला लगेच पैसे देत जर तुम्ही मर्सिडीज घ्यायला जाणार असेल तर. त्यामुळं तो एक मुद्दा आपण हातात घ्यायला पाहिजे. आणि जे काही संस्थात्मक कर्ज पुरवठ्याची जी काही साखळी आहे, म्हणजे बँकिंग सिस्टममधून जे कर्ज पुरवठा होतो, या परिघाच्या बाहेर पण खूप मोठा शेतकरी वर्ग आहे की ज्यांना मायक्रो फायनान्स आणि सावकारीशिवाय पर्याय नाहीये. तर ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा ज्या आहेत किंवा मायक्रो फायनान्समध्ये आता जे परतफेडीच्या नावाखाली जी शेतकऱ्यांची लूट किंवा शोषण सुरू आहे, हे विषय पण आपण प्राधान्याने मांडले पाहिजे. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा किंवा जो पॉलिसी लेवलचा विषय आहे की सरकारचं एक आर्थिक धोरण म्हणून पूर्ण देशाचं की ग्रामीण बँकिंगला आपण कमी महत्व देतो. त्या ग्रामीण बँकिंगचं जर महत्व ओळखून आपण जर त्यांना पुन्हा बळकट केली ग्रामीण बँकिंगची चळवळ, तर शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक होऊ शकते आणि ह्याच्यामधला जो काही मूळ प्रश्न आहे तो सुटू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री म्हणतायत की बाबा हे दर 5 वर्षांनी कर्जमाफी करणे कुठल्याही सरकारला शक्य नाही, आणि दर 5 वर्षांनी कर्जमाफी करावी का किंवा वारंवार कर्जमाफी करावी का, तर अजिबात करू नये. कर्जमाफी हे सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर आहे का, तर माझ्या मते नाही. कर्जमाफी हे सलाईन आहे. कर्जमाफी का हा काही लॉंग टर्म उपाय नाहीये. पण जर एखादा पेशंट आयसीयू मध्ये असेल तर आपल्याला त्याला सलाईन द्यावंच लागतं. ते जर सलाईन आपण जर काढून घेतलं तर पेशंट मरतो. मग आता ही शेती वारंवार आयसीयू मध्ये का जाते, तर ह्याचं जर आत्मपरीक्षण केलं तर मुख्यमंत्र्यांना ह्याचं उत्तर कळेल की बाबा दर 1-2 वर्षांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून सुद्धा परत त्या कर्जाच्या विकत का सापडतोय. कारण सरकारची जी काही शेतकरी विरोधी धोरणं आहेत त्याच्यामुळे शेती आज आयसीयू मध्ये आलेली आहे. हे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतीमालाचे दर पडलेले आहेत आणि त्या पडलेल्या दरामुळे शेतीमध्ये परतावा मिळत नाही. आणि दुसरं जे आहे की शेतीसाठी ज्या पायाभूत सुविधा सरकारने करायला पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट उभं राहायला पाहिजेत, त्याच्यामध्ये सरकार काही करत नाही. या सरकारसाठी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे फक्त शक्तीपीठ महामार्ग. ज्या महामार्गांमध्ये किंवा ज्या प्रोजेक्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मलिदा मिळू शकतो, अशाच प्रोजेक्टची व्याख्या म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहेत. त्याच्यामध्ये शेतीचे प्रोजेक्ट येत नाही. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची सुविधा असो, शेतीसाठी रस्त्याची सुविधा असो, शेतीमालाच्या साठवणुकीसाठी गोदामांची सुविधा असो, शेतीवरती प्रक्रिया करण्याची सुविधा असो, अशा या पायाभूत सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना डिस्ट्रेस सेल करावा लागतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपला जो माल हार्वेस्टिंग केला, माल काढला की लगेच बाजारात विकावा लागतो. त्याशिवाय पर्याय राहत नाही. असा जर डिस्ट्रेस सेल तुम्ही केला तर तुम्हाला भाव मिळू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये त्याच्या जोडीला असतात की सरकारची जी काय आयात निर्यात विषयीची धोरणं आहेत, ती धोरणं ही त्याचा एक कलमी हेतू आहे की शेतीमालाचे दर हे नियंत्रणात पाहिजेत आणि ते दर पाडायचेच. कारण त्याच्यामुळे त्यांना इन्फ्लेशनचा रेट कमी करता येतो. आरबीआयला जो काही इंटरेस्ट रेट कमी करण्यासाठी जे काही निर्णय घ्यायचे असतात त्याच्यामध्ये त्यांना सवलत मिळते. तर हे कर्जमाफी सलाईन आहे हे मान्य आहे. परंतु जर शेतीची जी हे दुरवस्था जर आपण दूर केली नाही तर हे वारंवार सलाईन द्याव्या लागणार आहे. त्याच्यामुळे ही दुरवस्था जर दूर करायची असेल तर शेतीमधल्या ज्या संरचनात्मक सुधारणा आहेत त्यांना हात घालायला पाहिजे. आणि ही जशी सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे तशी विरोधी पक्षांची पण जबाबदारी आहे की फक्त आपण कर्जमाफीची मागणी आयसोलेट ह्याच्यामध्ये लावून न धरता ह्या संरचनात्मक सुधारणा करण्यासाठी आग्रह धरायला पाहिजे. हा शेतीचा धंदा प्रॉफिटेबल झाला तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडणार नाही. आज ज्याला 20-25 हजार रुपयाची नोकरी आहे त्याला बँका रोज 4-5 वेळा फोन करतात, कर्ज पाहिजे का, कर्ज पाहिजे का. तर बँका त्यांना का फोन करतात, कारण त्याचा दर महिन्याला पगार होतो आणि त्या पगारामधून आपला कर्जाची परतफेड होणार आहे याची बँकेला गॅरंटी आहे. त्याच्यामुळे ते त्याच्या मागा लागतात. बँकांना ह्याची गॅरंटी आहे की शेतीमधून परतावा मिळण्याची काही गॅरंटी नाहीये. त्याच्यामुळे शेतकरी बँका शेतकऱ्यांना दारात उभं करत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत शेती प्रॉफिटेबल होत नाही तोपर्यंत हा कर्जमाफीचा प्रश्न सुटणार नाही. मग शेती प्रॉफिटेबल करण्यासाठी एकतर सरकारची धोरणं, पायाभूत सुविधा आणि शेतीमालाला रास्त भाव ह्या विषयावरती काम करायला पाहिजे. आणि जर आपण बघितलं की शेतीमालाचे दर पाडल्यामुळे किती नुकसान होतं, फक्त आपण तुरीचं उदाहरण घेऊ. फक्त तुरीला जर क्विंटल मागे 500 रुपये तुम्ही वाढवून दिले तर शेतकऱ्याच्या खिशामध्ये 2,500 कोटी रुपये जाणार. आणि हे जे पैसे आहेत 2,500 कोटी रुपये हे काही सरकारच्या तिजोरीतून जाणार नाही तर ते बाजारातून जाणार आहेत. त्याच्यामुळे आणि आतापर्यंत आता आपण बघितलंच आहे की त्या आकडेवारीमध्ये जात नाही, परंतु आता आपली कडधान्यांची विक्रमी आयात आपण केली. त्याच्यामुळे इथल्या तूर हरभऱ्यापासून सगळ्या कडधान्यांचे भाव पडले. खाद्यतेलाची आयात तर आपण करतोच आहे, त्याच्यामुळे सोयाबीन सगळ्या तेलबियांचे भाव पडलेले आहेत. म्हणजे आयात निर्यातीच्या खेळामध्ये शेतकऱ्यांचं तुम्ही जे काही नुकसान करताय, जे शोषण करताय, त्याच्यामधून जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होतंय
त्याची रक्कम जर काय बघितली आपण तर ते काही लाख कोटींच्या घरात जाते. त्या मानाने कर्जमाफीची जी रक्कम आहे ती एकदम तुटपुंजी आहे. त्याच्यामुळे हा कर्जमाफीचा जो विषय आहे तर जोपर्यंत हे पॉलिसी डिसिजन होत नाही तोपर्यंत हे विषय सुटणार नाही. आणि ह्याच्यामधला जो विषय आहे की कुठलाही पक्ष जो असेल जो ज्यावेळेस सत्तेवर येतो त्यावेळेस तो ज्यावेळेस निवडणुकीसाठी प्रचार करतो त्यावेळेस तो शेतकऱ्यांना असं म्हणत नाही की आम्ही तुमच्या मालाला भाव देणार नाही, आम्ही तुमचं कर्जमाफी करणार नाही किंवा आम्ही तुम्हाला पायाभूत सुविधा देणार नाही. ही सगळी आश्वासनं देऊनच ते सत्तेवर आलेले असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जे काही प्रश्नाचं राजकीय भांडवल करून सत्ता मिळवायची आणि एकदा सत्तेवर आल्यानंतर मात्र शहरी मतदारांच्या जाडीला तूप लावण्यासाठी शेतकऱ्यांच्या ताटात माती काढवायची हे धोरण सरकारचं असतं. तर हे धोरण सरकारला हा जो दांभिकपणा आहे तो बदलायला भाग पाडलं पाहिजे. तर त्यासाठी ह्याच्यात दुसरा एक मुद्दा आहे की आपण फक्त कर्जमाफी, सिंचनाचा विषय असा ह्या शेतीच्या प्रश्नाचा सुटा विचार करून उपयोग नाही. कारण हे शेतीवरचं जे अरिष्ट आहे हे त्याला अनेक जे गोष्टी कारणीभूत आहेत ह्या सगळ्यांचा आपण एकत्रित विचार करायला पाहिजे. जसं कर्जमाफीचा विषय महत्वाचा आहे तसाच गोवंश हत्याबंदी कायद्याचा विषय महत्वाचा आहे. आज 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ होऊन गेलेला आहे की राज्यातले जे काही कुरेशी समाज आहे तो संपावर आहे. कारण हे जे काही तथाकथित गोरक्षक आहेत त्यांनी जो काही धुडगूस घातलेला राज्यामध्ये गोवंश कायद्याच्या नावाखाली तर त्याचा निषेध म्हणून त्यांनी आता सांगितलं की आम्ही जनावरांची खरेदी विक्रीच बंद करू, म्हणजे कत्तल तर बंदच करू पण जनावरांची खरेदी विक्रीच बंद करू. तर ह्या सगळ्याचा फायदा नुकसान कोणाला होणार आहे हे सगळ्या शेवटी शेतकऱ्यांना भोगावं लागतं. कारण त्यांच्या जनावरांची जी काही इकॉनॉमी आहे त्याच्यामुळे पूर्णपणे ढासळत गेलेली आहे. आता तुम्ही ग्रामीण भागामध्ये बघितलं तर जनावरांचे जे बाजार आहेत ते पूर्णपणे मोडकळीस आलेले आहेत. तिथे मध्ये तुम्हाला मशीनशिवाय किंवा शेळी मेंढ्यांशिवाय बाकी जनावर दिसायला मुश्किल झालेलं आहे. त्याच्यामुळे गोवंश हत्याबंदी कायदा आहे किंवा वन्य प्राणी संरक्षण कायदा आहे जे आता हत्तीने वाचवायला पाहिजे का तर नक्की वाचवायला पाहिजे. परंतु त्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हत्तींमुळे शेतीचं नुकसान होतंय आणि पूर्ण राज्यभर तुम्ही बघितलं तर हे जे काही वन्य प्राणी आहेत मध्ये मोर असतील, परत नीलगाई असतील, रानडुकर असतील, हा इतका मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की ह्याच्यामध्ये दोन्ही नुकसान आहे. एक तर शेतकऱ्याच्या जीवाचं पण नुकसान आहे आणि शेतीचं पण नुकसान आहे. आणि वन्य प्राणी कायदा हा साहजिकच जनावरांच्या बाजूने आहे कारण आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करायचंय. त्या पर्यावरणामध्ये शेतकऱ्याला एक प्राणी म्हणून तरी कन्सिडर करा आणि तो प्राणी म्हणून तरी त्याच्या हक्काचं रक्षण व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी तरतूद करायला पाहिजे. डॉक्टर माधव गाडगे यांनी याच्यावरती एक उपाय सुचवलेला आहे की तुम्ही मर्यादित शिकारीला परवानगी द्या. मर्यादित शिकार केली म्हणजे काय सगळे वन्य प्राणी नष्ट होतील आणि सगळ्या पर्यावरणाचा विध्वंस होईल अशातला भाग नाहीये. आणि अदानी आणि अंबानी जेवढा पर्यावरणाचा विध्वंस करतायत त्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांची काही ताकद नाही एवढी पर्यावरणाचा विध्वंस करायची. त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकली निर्णय घ्यायला पाहिजे. त्यामुळे जो शेतकरी कर्जमाफीचा जसा विषय महत्वाचा आहे त्याचप्रमाणे गोवंश हत्याबंदी कायद्याचा विषय महत्वाचा आहे, वन्य प्राणी कायद्याचा विषय महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे अमेरिका आणि भारतामध्ये व्यापार कराराच्या चर्चा सुरू आहे आणि ट्रम्पने ज्या पद्धतीने आपल्याला धमकावणं सुरू केलेलं आहे तर त्याच्यामुळं आता पंतप्रधानांनी सांगितलंय दबावाखाली का होईना की आम्ही तुमच्यापुढे झुकणार नाही. परंतु हा त्यांचा निर्धार किती दिवस टिकतो हे आपल्याला बघावं लागेल. आणि ते जर आपण त्याच्यापुढे मान तुकवली तर अमेरिकेतून जीएम मका, जीएम सोयाबीन, गहू, ज्वारी, इथेनॉल आणि डेअरी प्रोडक्ट हे इथं सुरुवात होतील इथं यायला आणि इथलं शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होतील. जर हे करायचं नसेल तर शेतकऱ्यांना आपली ताकद दाखवून द्यावी लागेल. ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला फटका बसला, सगळ्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी आपली नाराजी मतदानामधून दाखवून दिली, त्यावेळेस तात्काळ म्हणजे सरकार सत्तेवर आल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय व्हायला लागले. म्हणजे आता आम्हाला अॅग्रोवनमध्ये नेहमी सरकारच्या विरोधातच बातम्या द्यायला लागतात पण तेवढ्यात एक 15 दिवसाचा कालावधी होता की आम्ही सरकारचं चांगल्या बातम्या दिल्या असं म्हणायला हरकत नाही. ते कशामुळे द्यायला लागल्या किंवा सरकारला असे निर्णय का घ्यावे लागले कारण मतपेटीत मधून मतदार शेतकरी आपल्याला जागा दाखवून देतात याची भीती असल्यामुळे ते झालं. परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर ते परत निर्धास्त झालं. तर लाडकी बहीण, धार्मिक राजकारण, मायक्रो मॅनेजमेंट आणि भूलथापा ह्याचं कॉकटेल केलं की आपल्याला सत्ता मिळते. त्याच्यामुळे त्याचा निर्धास्त झालेला आहे. त्याच्यामुळे जर सरकारला जर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कृती करायला भाग पाडायचं असेल तर शेतकऱ्यांना आपली राजकीय ताकद दाखवावी लागेल आणि शेतकऱ्यांना राजकीय ताकद दाखवावी असे पर्याय नाहीये. आणि त्यामुळेच मी म्हणतो की शेतीच्या प्रश्नावरती राजकारण व्हायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.